Yes, welcome sir, welcome. Continue sir. Welcome. Good morning all of you. जरा ब्लर दिसतंय सर, ब्लर. तुमचा चेहरा ब्लर दिसतोय, कॅमेरा पुसून घ्या जरा थोडासा. येस 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 येस. येतोय आवाज माझा? येस येस, कंटिन्यू. ठीक आहे, आपण आज स्टार्ट करू. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आणि तर आजचा जो सब्जेक्ट आहे माझ्याकडं, तर प्रोटीन विषयी मला तुम्हाला काही टिप्स द्यायच्या आहेत, महत्वाची माहिती सांगायची आहे. तर एक लक्षात ठेवा, हेल्थ चांगली होण्यासाठी आपल्याला ग्लोबल फिलॉसॉफी असं सांगते की 40% कार्बोहायड्रेट पाहिजे, 30% प्रोटीन पाहिजे आणि 30% फॅट पाहिजे. आता या ठिकाणी गोष्ट लक्षात ठेवा की कार्बोहायड्रेटचा रोल हा बॉडीमध्ये एनर्जी प्रोव्हाइड करण्याचा असतो. ओके, 4 पर ग्रॅम 4 कॅलरीज आपल्याला कार्बोहायड्रेट्स पासून मिळतात. आणि दुसरा जो आहे फॅट पासून 9 कॅलरीज आपल्याला मिळतात. परंतु ऍक्च्युली या ठिकाणी प्रोटीनचा जो रोल आहे तो त्याचा मेन रोल बॉडीला एनर्जी प्रोव्हाइड करणं नसून त्याचे महत्वाचे काही फंक्शन्स आहेत बॉडीमध्ये की ज्याच्यामुळे आपली हेल्थ चांगली राहते. इव्हन असं मी म्हणेल की आपल्याकडं खूप अशी छानशी अशी कार दिले, असं समजा की मर्सिडीज बेन्झ दिले, एकदम पॉश आहे, सगळ्या गोष्टी ठीक आहे. आणि परंतु जर त्याच्यामध्ये आपल्याला डिझेल किंवा पेट्रोलच दिलं नाही तर ती 1 करोड रुपयाची कार सुद्धा 0 किमतीची आहे. तर या ठिकाणी प्रोटीनचा रोल नेमका असा असतो की तो आपल्याला एक प्रॉपर फ्युएल आणि आपली बॉडी पोश्चर असेल किंवा बॉडीचं जे जीवनचक्र आहे ते व्यवस्थित चालवण्यासाठी गरज असते. आणि सगळ्याचं ब्रेकडाऊन केल्यानंतर इव्हन फॅट असू दे किंवा कार्बोहायड्रेट्स असू दे तर त्याच्यात थोडं का होईना पण प्रोटीन असतं. मग आता हे प्रोटीन शरीरासाठी महत्वाचं का आहे? आणि शिवाय माझा आवाज कमी येतोय? जरा कमी येते. जरा आता येते प्रॉपर. आता वाढवा. येतोय का मोठा? जरा वाढवा थोडासा. आवाज फुल आहे? येस येस, कंटिन्यू सर. तर मग बॉडीमध्ये प्रोटीनचा रोल काय आहे हे आपण या ठिकाणी आज समजून घेणार आहोत. प्रोटीन म्हणजे इंडियामध्ये 73% जे इंडियन पॉप्युलेशन मध्ये लोक हे प्रोटीन डिफिसिट आहे, त्यांना चांगल्या क्वालिटीचं बॉडीमध्ये प्रोटीन मिळत नाही. आणि चांगली हेल्थ होण्यासाठी आपल्याला 0.80 ग्रॅम ते 1.6 ग्रॅम ह्या रेंज मध्ये प्रोटीन लागतं. आणि ऑप्टिमम लेवल पर केजी वेट साठी आपल्याला 1 ग्रॅम प्रोटीन लागतं. आता जे आपले ट्रॅडिशनल मेथड आहे किंवा आपण जे प्रोटीन सोर्स वरती डिपेंड आहोत इंडियामध्ये किंवा आपण जे दैनंदिन आहार घेतो, ह्या आहारामध्ये आपल्याला प्रोटीन खूप कमी मिळतं. म्हणजे बऱ्याच अंशी ते चांगल्या प्रतीचं मिळत नाही. आता का ते तुम्हाला सांगतो. आता आपण जर डिपेंड राहू तर सगळ्यात जास्त प्रोटीन आपल्याला डाळीपासून मिळतं असं आपला आख्यायिका आहे किंवा समज आहे. किंवा आम्ही डाळ खातो ह्या वरणाच्या स्वरूपामध्ये, मग आम्हाला चांगलं प्रोटीन मिळतं. तर या ठिकाणी एक गोष्ट मी क्लिअर करू इच्छितो की ज्या वेळेस आपण डाळ तयार करतो ह्या प्रोसेस मध्ये पॉलिशिंग हा प्रकार जो आहे, आता आपण ज्या सगळ्या डाळी घरामध्ये खातो त्या पॉलिश केलेल्या असतात. आणि पॉलिशिंग प्रोसेस मध्ये मोर दॅन 30% हा प्रोटीनचा लॉस होतो. म्हणजे त्या डाळीमधनं असणारं प्रोटीन पॉलिशिंग करताना निघून जातं. आणि त्याच्यानंतर मग आपली पुढची जी पद्धत आहे म्हणजे रॉ प्रोटीन, नॅचरल सोर्स मध्ये उपलब्ध असणारं प्रोटीन जर आपण खाऊ शकलो तर ते शरीराला चांगल्या पद्धतीने मिळतं. नंतर प्रोसेस काय होते की आपण ते चांगलं वॉश करतो आणि मग समजा वरण करतोय तर तो उकळलं जातं, शिजवलं जातं, म्हणजे डाळ अक्षरशः गिर होईपर्यंत शिजवली जाते. आणि ह्या बॉइलिंग प्रोसेस मध्ये राहिलेला जवळजवळ 65 to 70% प्रोटीन लॉस होतो. आता एवढं सगळं करून आपण खात असताना बघा त्याच्यामध्ये डाळ किती असते आहारामध्ये, बऱ्यापैकी त्याच्यामध्ये डाळीचा पोर्शन कमी असतो. ज्याच्यामध्ये ऑलरेडी जवळजवळ 80-85% लॉस झालेलंच आहे, जे डोळ्याला फक्त डाळ दिसते. आणि मग इटिंग केल्यानंतर आपण आपल्या ते पचन संस्थेमध्ये जातं आणि मग तिथं ठरतं की तुमची गट हेल्थ किती स्ट्रॉंग आहे, तुमची पाचन क्षमता किती आहे की ते जे तुम्ही इनटेक केलेलं आहे प्रोटीन ते ऍब्सॉर्ब करणं.
आणि त्याच्यामुळं असं रिसर्च मध्ये समजलंय की इंडियामध्ये जवळजवळ 73% लोक ही प्रोटीन डिफिशियंट आहेत. आता राहिला नंतरचा प्रश्न की बाबा मग प्रोटीन ऍक्च्युली काय आहे, का प्रोटीन घेणं गरजेचं आहे, कोणत्या पद्धतीचं प्रोटीन आपल्याला शरीरासाठी आवश्यक आहे, याच्याविषयी आपण आता थोडी चर्चा करू. येस, खूप छान इन्फॉर्मेशन आहे. आपल्या मनातल्या शंका कुशंका या ठिकाणी क्लिअर होणार आहेत. आणि समजून घ्या की आपण जे काय घेतो, जगातला बेस्ट न्यूट्रिशन घेता पर्सनलाइज प्रोटीन पावडर, जगात टॉप रेटिंगचं प्रोटीन आपण खातो. ते टॉप रेटिंगचं काय आहे, त्याचं रेटिंग कसं केलं जातं हे मी या ठिकाणी सांगणार. आता बेसिक जो आहे, जसं की एखादी गोष्ट शिकण्यासाठी अबकड आवश्यक असतं, तसं प्रोटीन शिकण्यासाठी कोणत्या नॉलेजची गरज आहे या ठिकाणी आपण थोडस डिस्कस करूया. आता बघा, प्रोटीन जे आहे त्याला बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ अवर बॉडी असं म्हटलं जातं. म्हणजे तुमच्या शरीराच्या महत्वाचा घटक प्रोटीन आहे. जर तुम्ही प्रोटीन घेतलं नाही तर तुमची बॉडी स्टेबल, चांगली आणि हेल्दी राहू शकत नाही. आता असं रिसर्च मध्ये समजलं होतं की एका जपानमध्ये एक रिसर्च केला गेला होता आणि बोन रिप्लेसमेंट म्हणजे खोब्याचा बोन आहे, खोब्याचा जो सांधा आहे तो डॅमेज होता. आणि मग एक्सपेरिमेंट केले गेले की काही लोकांना 30 ग्रॅम प्रोटीन पर केजी दिलं, काहींना 60 आणि काही लोकांना 100 ग्रॅम प्रोटीन पर केजी दिलं. आणि स्टडी केला गेला तर इंटरनॅशनल रिसर्च पेपर मध्ये असं फाउंड झालं की ज्या व्यक्तीला आपण 100 ग्रॅम प्रोटीन पर केजी बॉडी वेट प्रमाणे देतो, त्याची हिलिंग प्रोसेस किंवा रिकव्हरी फास्ट झाली. मग या ठिकाणी लक्षात ठेवा की तुम्ही इतर सगळ्या गोष्टी करत आहात, पण चांगल्या क्वालिटीचं प्रोटीन जर तुमच्या शरीराला मिळत नसेल तर त्याचा फारसा उपयोग होणार नाही. आता आपल्या कॉलवरती बरेच पार्टिसिपेंट असे आहेत की त्यांची म्हणजे त्यांचं सुरुवातीला असं मत होतं की आम्ही फक्त वर्कआउट करणार, आम्ही न्यूट्रिशन घेणार नाही, आम्ही प्रोटीन घेणार नाही. तुम्ही एक लक्षात ठेवा की प्रोटीनचा मेन रोल असतो तो मसल मास बिल्डिंग आणि स्ट्रेंथ प्रोव्हाइड करणं हे असतं बॉडीला. आणि अशा वेळेस तुम्ही व्यायाम करत आहात, काही कॅलरीज बर्न करत आहात आणि तुम्ही शरीराला ती एनर्जी टिकवण्यासाठी चांगल्या क्वालिटीचं प्रोटीन देत नाही. मग अशा वेळेस काय होतं तर त्या ठिकाणी मसल लॉस व्हायला सुरुवात होते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की 1 ग्रॅम मसल बिल्डअप होण्यासाठी आपल्याला 45 दिवस लागतात. आणि अनहेल्दी वेनं चुकीचं विदाउट मेंटॉर किंवा स्पॉन्सर किंवा कोचच्या गायडन्स खाली जर तुम्ही वजन कमी करत असाल, समजा तुम्ही 1 किलो वजन कमी केलं, तुम्ही जिमला जाता आणि सांगता की सर मी 1 किलो वजन कमी केलं, 1 किलो वजन कमी केलं, ऍक्च्युली तुम्ही ते फॅट लॉस केलेलं नसतो, वजन कमी केलेलं नसतंय, तुमचा मसल लॉस केलेला असतो. आणि ह्या गणितानं जर कॅल्क्युलेट केलं की 1 ग्रॅम मला जर मसल डेव्हलपमेंटसाठी 45 दिवस लागत असतील, तर मी केलेलं 1.5 केजी वजन वेट लॉस केल्यानंतर ते रिपेअर होण्यासाठी असे 1.5 महिने 1 ग्रॅम किती दिवस लागतील, हा फरक समजून घ्या. आणि म्हणून प्रोटीनचा रोल बॉडीमध्ये खूप महत्वाचा आहे. आता या ठिकाणी प्रोटीनच्या बाबतीत एक गोष्ट सांगेन, आपल्या शरीरामध्ये 80,000 ते 4 लाख प्रकारचे प्रोटीन सिंथेसिस होत असतात. हा जबरदस्त आकडा आहे, आपल्याला विश्वास बसणार नाही. आणि काही लोक असं म्हणतात की मग सर प्रोटीन खाली की किडनी फेल होते. अरे आपल्या शरीरामध्ये ऑलरेडी 4 लाख प्रकारचे प्रोटीन्स, प्रोटीन्स इन द सेन्स अमिनो ऍसिड्स, अमिनो ऍसिडला जीवनचक्र चालवणारा घटक म्हटलं जातं. आणि प्रोटीनचं जर आपण अनालिसिस केलं तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अमिनो ऍसिड्स मिळतील. तर अमिनो ऍसिड जो प्रकार आहे तो एकूण 20 प्रकारचे अमिनो ऍसिड्स आहेत. 20 अमिनो ऍसिड मधले 11 अमिनो ऍसिड बॉडी ऑटो जनरेट करते शरीर. त्याच्यासाठी तुम्हाला वेगळ्या प्रकारचं प्रोटीन घ्यावं लागत नाही. म्हणजे हे निसर्गाने दिलेलं आपल्याला दान आहे. परंतु एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा की याच्यातले 9 प्रकारचे जे प्रोटीन्स आहेत, याच्यामध्ये असणारे 9 प्रकारचे प्रोटीन्स आहेत, ते प्रोटीन आपण सिंथेसाइज करू शकत नाही. म्हणजेच काय, ते जे 9 प्रकारचे प्रोटीन्स आहेत ते प्रोटीन आपल्याला जर हवे असतील तर ते एक्सटर्नल सोर्स मधनं घेतले पाहिजेत. आता एक्सटर्नल सोर्स मध्ये घेण्यासाठी आपल्याला 2च ऑप्शन आहेत. एक तर एनिमल ओरिजिन पासून मिळाले पाहिजेत किंवा प्लांट ओरिजिन पासून मिळाले पाहिजेत. आता या ठिकाणी एनिमल ओरिजिन म्हणजे आपल्या इंडियामध्ये प्रोटीन रिच सोर्स आपण दुधाला परिपूर्ण अन्न समजतो.
कारण की त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे प्रोटीन्स असतात, अॅमिनो ऍसिड्स असतात. आता आपण ह्याच्यामध्ये थोडस असं करू की ठीक आहे, अॅनिमल ओरिजिन पासून आता मीट मधून पण मिळतं आणि दुधामधून पण मिळतं. तर मीट मधून मिळतं ते त्याच्याविषयी मी जास्त बोलणार नाही, पण दुधामधून जे प्रोटीन्स मिळतं आता ते ब्रॉडली क्लासिफाय केले जातं 3 प्रकारात. हे शब्द लक्षात ठेवा, कधी जर आपण त्याच्याविषयी माहिती गोळा करत असाल तर त्याचं तुम्हाला परफेक्ट मिनिंग कळेल. पहिलं असतं केसिन प्रोटीन, व्हे प्रोटीन आणि हायड्रोलाइज प्रोटीन. आता केसिन प्रोटीन असतं हे जवळजवळ 80% असतं. 80% केसिन प्रोटीन तुम्हाला बॉडीमध्ये एंट्री केल्यानंतर अॅमिनो ऍसिड रिलीज करतं, पण हे जे 80% जे केसिन फॉर्मॅट मध्ये असणारं प्रोटीन हे इझिली डायजेस्टेबल नसतं. ते तुम्ही एंट्री केल्यापासून जवळजवळ 1 तासापासून 5 तास लागतात ते शरीरात डायजेस्ट व्हायला. आणि तुम्ही विचार केला की तुम्ही आता वर्कआउट केलाय, तुम्हाला हाय नीड आहे प्रोटीनची, अशा वेळेस केसिन प्रोटीन तुमच्या फारसं उपयोगाला येत नाही. आता त्याच्यामध्ये 20% प्रोटीन असतं, ते व्हे प्रोटीन असतं. व्हे प्रोटीनची खासियत अशी आहे की तुम्ही एंट्री केल्यानंतर 20 मिनिटात ते 1 तासाच्या आत ते त्याचं लगेच काम चालू करतं. म्हणजे आम्ही तुम्हाला जेव्हा सजेस्ट करतो तुम्ही वर्कआउट केल्यानंतर शेक घ्या, शेक मध्ये पर्सनलाइज प्रोटीन पावडर घ्या. याचं बेसिक सायंटिफिक रिझन आहे की तुमच्या बॉडीला मसल्सला जी एनर्जी प्रोव्हाइड करायची असते, ताकद हवी असते, स्ट्रॉंगनेस हवा असतो, आणि वर्कआउट केल्यानंतर त्याच्यात जी काय झीज होते ती भरून काढण्यासाठी आपल्याला बेस्ट क्वालिटीचं प्रोटीन पाहिजे असतं, ते असतं व्हे प्रोटीन. आणि याच्यापेक्षा ह्याच्यामध्ये परत सुधारणा करून हाय क्वालिटीचं प्रोटीन केलं जातं, त्याला हायड्रोलाइज प्रोटीन पावडर म्हणतात. आता हायड्रोलाइज प्रोटीन म्हणजे व्हे प्रोटीनचं पेप्टाइड मध्ये कन्व्हर्जन होऊन ते हायड्रोलाइज झालेलं असतं. ते तर तुम्ही घेतल्या बॉडीला लगेच मिळतं, परंतु इकॉनॉमिकली बघितलं तर हायड्रोलाइज प्रोटीन जे असतं त्याची कॉस्ट खूप असते आणि ती सर्वसामान्यांना परवडण्यासारखी नसते. आता आपली जी पर्सनलाइज प्रोटीन पावडर डिझाईन केली याच्यामध्ये ह्याचा सुवर्ण मध्य साधलेला आहे, जे इकॉनॉमिकली फिजिबल पाहिजे आणि हेल्थच्या दृष्टीने उपयोगी पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला व्हे प्रोटीन हे आपल्या पर्सनलाइज प्रोटीन पावडर मध्ये आहे. मग एवढं सफिशियंट आहे का? व्हे प्रोटीनच फक्त चालेल का? तर मग रिसर्च मध्ये असं लक्षात आलं की हे फक्त व्हे प्रोटीन उपयोगाचं नसून तर बॉडीसाठी आपल्याला फायटोन्यूट्रिएंट, फायटोप्रोटीन पण गरज आहे. मग आता फायटो प्रोटीन कुठून मिळतं याच्यावरती परत रिसर्च झाला आणि असं लक्षात आलं की जगातला बेस्ट सोर्स जर म्हणला व्हेजिटेरियन मध्ये प्रोटीनचा असेल तर सोयाबीन आहे, त्याच्यानंतर पी आहे, वाटाणा आहे, आणि त्याच्यानंतर बाकीची लिस्ट आहे. मग बेस्ट प्रोटीन सोयाबीन आहे. मग तुमचं असं कॅल्क्युलेशन होईल की मग बस झालं सर, खूप छान सांगितलं, आता सोयाबीन मध्ये प्रोटीन आहे, मी सोयाबीन विकत आणतो, त्याची पावडर करतो आणि फॉर्म्युला 1 मध्ये टाकून देतो. पण नॅचरल जे सोयाबीन आपल्याकडे जे असतं त्याच्यामध्ये ट्रिक्सिन नावाचा एक विषारी घटक असतो, जो मेल स्टेरिलिटी आणि बॉडीमध्ये इतर प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो. तर आपल्या पर्सनलाइज प्रोटीन मध्ये आयसोलेट, सोयाबीन आयसोलेट हा शब्द लक्षात घ्या. सोयाबीन मध्ये उपयुक्त असणारं प्रोटीन तेवढं हायड्रोलिसिस प्रोसेसनं आयसोलेट केलेलं आहे. मग या ठिकाणी बघा म्हणजे किती डीप रिसर्च आहे. आपल्याला तांदळातले खडे निवडताना सुद्धा एखादा दुसरा खडा जातो निवडलेल्या तांदळात, पण या ठिकाणी केमिकल मध्ये मोलेक्युल फॉर्मॅट मध्ये असणारा हळूच तेवढं बेस्ट प्रोटीन आयसोलेट करून त्याच्यापासून तयार करणं, ह्याच्यासाठी खूप मोठी म्हणजे खूप मोठं टॅलेंट लागतं, एक्सपर्टाइज होणं लागतं. आणि आपलं नशीब आहे की ह्याच्यासारखी टीम जगामध्ये कुठं नाही, म्हणून आपलं पर्सनलाइज प्रोटीन पावडर हे जगातलं बेस्ट प्रोटीन आहे. तर या ठिकाणी आता मी तुम्हाला सांगितलं की एनिमल प्रोटीन आणि प्लांट प्रोटीन याचं बेस्ट कॉम्बिनेशन आहे आपलं पर्सनलाइज प्रोटीन पावडर. जो तुम्ही 1.5 चमचा घेताना तो 1.5 चमचा म्हणजे एक 45 वर्षाचा रिसर्च आहे. तुमच्या बॉडीची रिक्वायरमेंट मगाशी मी सांगितली, पर केजी 1 ग्रॅम प्रोटीन, डायजेस्टेबल 1 ग्रॅम प्रोटीन. तुम्ही 1 किलो जरी प्रोटीन खाल्लं तर तुमची बॉडी 0.50 सुद्धा इंटेक करत नाही, इतकी आपली हेल्थ स्ट्रॉंग आहे. म्हणजे स्ट्रॉंग आहे इन द सेन्स उपरोधाला बोलतोय मी, इतकी आपली तब्येत वीक आहे, आपण नाही ते मिळू शकत, नाही ते डायजेस्ट करू शकत.
परंतु इझिली अवेलेबल फॉर्मॅट मध्ये दिलेलं जे प्रोटीन आहे ते पर्सनलाइज प्रोटीन आहे. आता मग या ठिकाणी बघा की तुमचं वजन 100 किलो आहे, तुम्हाला 100 ग्रॅम प्रोटीनची गरज आहे आणि डेली डाएट मधून तुम्ही खाता. आता मला अंड्यामधून आपल्याला 6 ग्रॅम प्रोटीन मिळतं. मग कॅल्क्युलेट केला 100 ग्रॅम प्रोटीन साठी किती अंडी खाल्ली पाहिजे. बरं, एखाद्यानं ट्राय करून 100 अंडी खाल्ली पण ते डायजेस्ट होतील का, त्याच्यामुळे किती उष्णता होईल, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करणं फार गरजेचं आहे. सुज्ञ आणि हुशार होणं या ठिकाणी फार गरजेचं आहे. आता पर्सनलाइज प्रोटीन पावडर आपण जी घेतो ती किती घेतली पाहिजे. समजा तुमचं 100 kg पेक्षा जास्त वेट असेल तर आपण ती 2 स्कूप पेक्षा जास्त घेतली पाहिजे. आता तुम्ही विचार करा 2 स्कूप घेऊन सुद्धा तुमची रिक्वायरमेंट पूर्ण होत नाही. आणि याच्यासाठी आपल्याला डाएट मध्ये पण काही चेंजेस करून हाय क्वालिटी प्रोटीनचा फूड इनटेक करणं पण गरजेचं आहे. आता प्रोटीनच्या बाबतीत काही गैरसमज सांगतो तुम्हाला. ती प्रोटीन खाली की किडन्या फेल होतात. अहो, आपण जेवढं प्रोटीन खातोय ते किडनी पर्यंत पोहोचतच नाही. म्हणजे त्याचा प्रवास किडनी पर्यंत जातच नाही, कारण तेवढा पण आपण ऍब्सॉर्बच करत नाही. आणि आपण जे प्रोटीन घेतो ते इतकं सफिशियंट नाही की ते तुमच्या वजनाला क्रॉस करून एक्स्ट्रा होईल. किडनी पर्यंत कधी पोहोचेल, ओव्हरडोस आला तर पोहोचेल ना. इथं इंडियामध्ये 73% ऑलरेडी जी लोक आहेत ते प्रोटीन डिफिशियंट आहेत. त्यामुळे पहिल्यांदा गैरसमज स्वतःच्या डोक्यातनं काढा की जगातलं बेस्ट रिसर्च केलेलं प्रोटीन आपण खात आहोत आणि ते माझं शरीर दुरुस्तीचं काम करत आहे, जे की न घेणाऱ्या लोकांमध्ये दुरुस्ती होणार नाही. तुम्ही 1.5 स्कूप घेता, 10 ग्रॅम प्रोटीन बेस्ट क्वालिटीचं घेता, जिथं अल्टिमेट म्हणजे जगातलं सुंदर, म्हणजे असं म्हणतात ना की ते सोनं आहे. ते 9 अमिनो ऍसिड्स आपल्याला त्याच्यामधून मिळतात. त्याच्यामध्ये आता मी लिस्टिंग करणार नाही या ठिकाणी. ल्युसीन नावाचं जे प्रोटीन आहे ते तुमचं मसल मास बिल्डअप करतं, मसलला स्ट्रेंथ देतं. तुम्ही ऑब्झर्व करा, जी लोक शेक घेत नाहीत आणि वर्कआउट करतात 4थ्या ते 5व्या दिवशी त्यांच्या पायाचे गोळे दुखायला चालू होतात, त्यांचं कुठंतरी हातपाय दुखायला चालू होतात. का? कारण की इतका वर्कआउट केल्यानंतर जे गरज आहे शरीराला मेंटेन करण्यासाठी ते सगळं मसल मधनं रिव्हर्स बॉडी मध्ये यायला चालू होतं. आणि अशा व्यक्ती थकतात, डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल यायला चालू होतात. आणि ही लोक वजन कमी करतात, परंतु त्यांच्याकडे बघितलं तर असं वाटतं किमान महिनाभर तरी ऍडमिट असेल दवाखान्यात. मग तसला फॅट लॉस करून काय उपयोग आहे आपल्याला. सो एक सुज्ञ ग्राहक म्हणून, ग्राहक नाही म्हणेल, एक सुज्ञ व्यक्ती म्हणून आपल्या भारतामध्ये लिटरसी म्हणजे म्हणतात ना साक्षरता अभियान राबवण्याची गरज आहे न्यूट्रिशन आणि विटामिन्सच्या बाबतीत. आता या ठिकाणी एक मी स्क्रीन शेअर करतोय थोडस. ठीक आहे, स्क्रीन काय शेअर होत नाही, त्याला ऍक्सेस नाही, तरी पण सांगतो. हे 9 अमिनो ऍसिड्स हे ऍसिड डेली बेसिस वरती आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत. ओके, याच्यामध्ये ल्युसीन नावाचं जे अमिनो ऍसिड आहे ते आपल्या मसल ग्रोथ साठी गरजेचं आहे. आता या ठिकाणी एक गोष्ट मी आणखी क्लिअर करेन. ह्या प्रोटीन मध्ये असणारा घटक ल्युसीन मसल बिल्डअप करतो. मसल बिल्डअप झाल्यानंतर त्याचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट असा असतो की या ठिकाणी आपली जी एनर्जी आहे, एनर्जी जास्त स्टोअर करण्याची कॅपॅसिटी मसल्स मध्ये असते आपल्या. आणि जर तुमच्या बॉडीमध्ये चांगला मसल मास असेल तर कॅलरीज चांगल्या फॉर्म मध्ये स्टोअर केले जातात. आणि ते कॅलरीज चांगल्या फॉर्म मध्ये स्टोअर होण्यासाठी आपल्याला चांगल्या क्वालिटीचं प्रोटीन पाहिजे, पर्सनलाइज प्रोटीन पावडर पाहिजे असते आपल्याला त्या ठिकाणी. आता काय होतं बघा, डायबेटिक पेशंट्स, शुगर असणारे पेशंट्स आणि मसल्सचा काय संबंध आहे या ठिकाणी बघा. आपण जे अन्न खातो त्याच्यामधून आपल्याला ग्लुकोज मिळतं. इव्हन कार्बोहायड्रेट तुम्ही डायजेस्ट झाला की तुम्हाला ग्लुकोज मिळतात. आणि हे ग्लुकोज एक्स्ट्रा आहे ते स्टोअर केलं जातं कॅलरीज फॉर्म मध्ये आणि ते स्टोअर केलं जातं मसल्स मध्ये. आता काय होतं की ज्या लोकांना प्रॉपर ग्लुकोज किंवा इन्सुलिन मेंटेन होत नाही बॉडीमध्ये, कारण प्रोटीनचा महत्वाचा रोल इन्सुलिन स्टेबल करणं, मेंटेन करणं आणि शरीरामध्ये प्रॉपर प्रवाहित करणं याच्यासाठी असतो. तर मग शुगर इथं ज्यांच्यात मसल मास कमी आहे
म्हणजे जे शुगर डायबेटिक पेशंट आहे पण शरीराने वीक आहे त्यांना शुगरचा जास्त धोका असतो, कारण की याच्यामध्ये जे ग्लुकोज आहे, ग्लुकोज हे मसल्स नसल्यामुळे तिकडे डायव्हर्ट केले जातात. म्हणजे शुगर तिकडे डायव्हर्ट होत नाही मसल मध्ये, आणि शुगर तिकडे डायव्हर्ट न झाल्यामुळं ती ऍश ब्लड मध्ये स्टोअर केली जाते. मग अंडर गायडन्स तुम्ही जेव्हा तुमचा वेट लॉस करत असतात आणि साइड बाय साइड तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं प्रोटीन मिळालं पाहिजे, मसल मास बिल्डअप होत असतं. तर या ठिकाणी फायदा असा होतो डायबेटिक पेशंटच्या बाबतीत, मसल मास चांगला बिल्डअप झाल्यामुळे शुगर ब्लड मध्ये न राहता ग्लायकोजन नावाच्या फॉर्मॅट मध्ये मसल्स मध्ये स्टोअर केली जाते आणि शुगर परत मेंटेन केली जाते. सो असे हे खूप फायदे आहेत. उदय सर, मला लॅपटॉपला होस्ट करताय? येस येस, लॅपटॉप केले सर, नाही केलं. नाही येस, नाही नाही. 1 मिनिट. ओके, शेअर ऑन द स्क्रीन. अजून नाही झालं. येस झाली. आता या ठिकाणी बघा, 1 मिनिट. आता जे तुम्हाला सांगितलंय की 20 प्रकारचे अमिनो ऍसिड्स आहेत, ती बॉडीमध्ये त्यातली 11 तयार होतात, 9 तयार होत नाहीत, आणि ती आपल्याला एक्सटर्नल सोर्स मधून घेऊन दिली जातात. आता सगळ्यात महत्वाचा यातला पार्ट तुम्ही समजून घ्या. हिस्टिडीन नावाचं जे प्रोटीन आहे, जे पर्सनलाइज प्रोटीन मधून अमिनो ऍसिड्स मिळणार आहे, त्याच्यामध्ये नवीन ब्लड तयार करणं किंवा नवीन पेशी तयार करणं, की रक्तातल्या पेशी परत तंदुरुस्त करण्याचं काम ते करतो. आयसोल्युसिन नावाचं जे अमिनो ऍसिड आहे ह्या पर्सनलाइज प्रोटीन पावडर मधलं, ते जखम भरून काढण्याचं काम करतं. ल्युसिन नावाचं, मग मी तुम्हाला सांगितलं, ते प्रोटीन आपल्याला मसल आणि बोन ग्रोथ साठी महत्वाचं असतं. लायसिन नावाचं प्रोटीन आहे, मिथिओनिन नावाचं प्रोटीन आहे, फेनेलामाइन नावाचं प्रोटीन आहे, थ्रिओनाइन आहे, ट्रिप्टोफॅन आहे आणि व्हॅलिन आहे. आता हे यातलं एक प्रोटीन आहे जे मेंटल फोकस आणि कोऑर्डिनेशन साठी तुम्हाला मदत करतं. तर या ठिकाणी लक्षात ठेवा की एवढा सगळा खजिना केवळ आणि केवळ आपल्याकडे जर सोर्स पाहिजे असेल तर तो आहे पर्सनलाइज प्रोटीन पावडर. आता विचार करा की यांची बॉडी, यांचं ब्लड किती वेळा टेस्ट केलं जातं ज्या वेळेस ते ऍज अ इंटरनॅशनल खेळाडू म्हणून खेळत असतात. यांचं शरीरातला प्रत्येक कण खूप महत्वाचा आहे. मग असे विराट कोहली सर, जे याचे ब्रँड अँबॅसिडर आहेत, गेली 10 वर्ष झालंय पर्सनलाइज प्रोटीन ट्रस्टेबल प्रोटीन म्हणून घेतात. यांची किडनीची किंमत किती असेल हो? जी व्यक्ती तुम्हाला सांगते की हे प्रोटीन घेतलं तर किडनी फेल होतात, जे सांगतात त्या व्यक्तीच्या किडनीची व्हॅल्यू आज मार्केटमध्ये काय आहे हो? सो तुमचा गुरु चांगला पाहिजे, नॉलेजेबल पाहिजे, अशा माणसांकडून नॉलेज घ्या. याच्यावरती सतत बुद्धीनं विचार करा आणि मग डिसिजन घ्या की हे काय आपण घेतोय आणि याचं महत्व काय आहे. जगातला सगळ्यात महागडा खेळाडू आणि फिजिकली स्ट्रेंथ फिटनेस मध्ये असणारा खेळाडू म्हणून रोनाल्डो क्रिस्टियानो यांच्याकडे बघितलं जातं. हे प्रोटीन कंझ्युम करतात. सो या ठिकाणी मी तुम्हाला एकच सांगेन, नेक्स्ट बॅच आता चालू होते थोड्याच वेळा, की हे जे प्रोटीन आहे ते जगातलं बेस्ट प्रोटीन आहे. आता बेस्ट तुम्ही आणि मी ठरवायचं का? तर याला कोणतं टेस्ट करणार असेल की नाही, तर जगामध्ये पिडिकास, प्रोटीन डायजेस्टिबिलिटी करेक्टेड अमिनो ऍसिड स्कोर म्हणून स्कोर रेटिंग करतो की प्रोटीन चांगल्या क्वालिटीचं आहे का नाही, आणि ह्या ज्याचा रेटिंग 1 असतं ते शरीराला उपयुक्त असून शरीरावरती त्याचा 0 साईड इफेक्ट असतो. तर आपल्याला या ठिकाणी म्हणजे खूप गर्वानं सांगावं वाटतं मला की पर्सनलाइज प्रोटीन पावडरला पिडिकास रेटिंग 1 आहे. हे मी नाही, ज्यांच्या हे प्रोटीनचा डबा आहे त्यांनी त्याच्यावरच्या सगळ्या लाईन वाचा आणि तिथं तुम्हाला हे कोट केलं दिसेल, पिडिकास रेटिंग 1. सो कुठलीही मनात शंका कुशंका असेल नसेल काही विचार करू नका आणि डोळे झाकून या प्रोटीन वरती विश्वास ठेवा. चांगला आणि हेल्दी वेट लॉस आपल्याला करायचं असेल तर या पर्सनलाइज प्रोटीन पावडर शिवाय पर्याय नाही. तर आजचा जो सेशन होता मला दिला होता प्रोटीनच्या बाबतीत आपण माहिती द्या, आय थिंक ही माहिती प्रत्येकाला समजली असेल, आणि नसेल समजली तर रिपीटेड हा जो व्हिडिओ आहे तो आपण बघा
आणि याच्यावरती ट्रस्ट ठेवा, एवढेच या ठिकाणी सांगेन. थँक्स टू उदय भोसले सर, तुम्ही मला एक अपॉर्च्युनिटी दिली आज प्रोटीनच्या बाबतीत आपल्याला माहिती देण्यासाठी. धन्यवाद.